जवानी जवानी नहीं, अरे गप्पा सांगा तुम्ही, कोई कहानी ना हो. आमची खूपच कहाणी आहे. हो. नांगवलंय हा घे घे घे. अगं मारून टाकशील एखाद्याचा बोटपीट तोडशील, पकडते आणि वरती घे. टायगर घरी जायचं ना आता. हा टायगर पण खुश. येड्याला भेट, येड्याला भेट, येड्याला बघ. येड्या येड्या. पूर्ण ट्रॅफिक जाम करून टाकले. आज संडे आहे ना, शनिवार रविवार पूर्ण जाम असतो. आणि माळशेजचं खरंच आनंद घ्यायचा एकदा तरी घ्या जीवनामध्ये, कारण ना इथले जे धबधबे आहेत ना ते खरंच एकदम माइंड ब्लोईंग म्हणतात ना तसं. आणि त्याच्या खाली आंघोळ करण्याची जी मजा आणि वरून जी मालिश होते ना त्या पाण्याने, डोकं पूर्ण मालिश होऊन जातं. आणि काठ बीट बधीर पूर्ण कानात नाकात सगळीकडे पाणीच पाणी. खरंच आणि खरंच खूप छान वाटतं या धबधब्यांखाली आंघोळ करायला. ज्यांना जे शौकीन आहेत ना असे धबधब्या पावसात भिजण्यासाठी. मी आहे शौकीन मी, पण आज मला भिजू दिलं ना, लेट झालं. पण मी लेट झाले परत येणार आहे. मी पण येईल तेव्हा आम्ही करू म्हटलं, पण आता टायगर आहे सोबत आहे ना. आणि पब्लिक पण जास्त आहे. पब्लिक प्लेस मध्ये जास्त टायगरला तसं काय नाही, सांभाळून करतात ते, उलट एन्जॉय करतात टायगर सोबत. बघा आता किती भिजलं तिथे बघ, बाहेर मान काढतो आणि असं. तर मित्रांनो नक्की माळशेजला एक दिवस तुम्ही भेट द्या, एकदा तरी द्या. या म्हणजे तुम्ही जर खरंच शौकीन असाल भिजण्याची तर, कारण इथलं जे वातावरण आहे ना खरंच एकदम भारी मस्त, एकदम धुकं, त्यामध्ये आल्हाद असा पाऊस, छोटा रिमझिम पाऊस आणि असे फास्ट एकदम धबधबे, जोराने धावणारे धबधबे. आणि त्यामध्ये बघा इकडे असे तरी कोसळत पण असतात, कोसळल्याची बघा आहे ना. त्याच्यामध्ये कसं हे सगळं सावधगिऱ्या बाळगायला लागतात आपल्याला, म्हणून आम्ही जास्त हे करत नाही, रिस्क घेत नाही. माळशेज घाटामध्ये हे जास्त पावसामध्ये प्रमाण आणि प्रकार वाढत असतात, त्यामुळे दऱ्या कोसळतात, डोंगर दऱ्या. त्यामुळे तर खरंच लोक खूप एन्जॉय करतात आज. आणि इथला मका जर खायलाच पाहिजे. जो भिजणार आणि मका खाणार नाही होतच नाही, कारण ते मक्यानी सगळी आपली ना, जो भिजलेल्याची जी थंडी आहे ना आपली, ती थंडी सगळी निघून जाते, एकदम गुल होऊन जाते. आणि त्या दिवशी आपण इथं गेलेलो, आता आलेला आहे माळशेजचा बोगदा. तर तुम्हाला महाराजांच्या मावळ्यांचे ना सगळ्यांचे फोटो असे काढलेले आहेत ते बघा. धबधबे काही संपना झालेत अजून आणि पब्लिक काही संपना झाली आहे बघा. धबधबे चालूच आहे. आमचा सुरुवातीचा हा धबधबा होता, आम्ही इथं पहिले आंघोळ करायचो. हे माकड बघ एवढा मोठा आहे. हे सर्वात खालचे आहेत, खाली म्हणजे घाटापासून खाली. इथं धोका काही नाहीये. आणि लोक काय बरोबर हुशार आहेत, ते बरोबर इथंच थांबतात. हा बारीक धबधबा बघतात ना, तिथंच एन्जॉय करतात. म्हणजे काही दगडी बिगडी कोसळाय नको. आणि आता हा शेवटचा आला, हे दोन सख्खे भावांचा धबधबा आहे. जुडवा, याला जुडवा धबधबा आम्ही बोलतो.
तेव्हा आम्ही ना जास्त वरती जायचो नाही, लहान मुलं लहान होती ना, तिथे रिक्स आहे दगडी कोसळण्याचा, रिस्क आहे तिथं, म्हणून तिथं जात नाही. आणि आता आपण घाटाच्या खाली आलोय तर मित्रांनो आता रस्ता बघा, आता एकदम मोकळा रस्ता आहे धोका पण नाही आणि धुकं पण नाही. आता जस जसं खाली उतरत चाललोय ना आता घाट, तसं धुकं कमी होत चाललेलं आहे. आणि आता याच्या पुढं सुद्धा पाऊस नसेल, फक्त घाटामध्येच पाऊस होता, थोडा पाऊस होता, पण धुकं जाम, धुकं मरणाचं जाम असं. टायगर बसलाय तिकडं, टायगर बद्दल खिडकी खोल. वो जवानी जवानी नहीं, अरे गप्पा सांगा तुम्ही, कोई कहानी ना हो, आमची खूपच कहाणी आहे. हो कहानी ना हो, देखी किनारे टायगर. हा बघा कुठे घुसलाय, तर मारला का तो घुसतो डायरेक्ट. तो जवानी आता मित्रांनो जवानी. घाट उतरल्यानंतर तर डायरेक्ट प्रांजलीमध्ये थांबणार. तिथे जेवणार जास्त नाही, फक्त नाश्ता करायचा आहे आम्हाला, जेवण नाही आता, कारण खूप मच्छी घेतले, ती घरी जाऊन कधी बनवते आणि कधी खाते असं झालंय. अरे बाबा बघा अशी ओव्हरटेकिंग करतात, काय करायचं यांना. घाटामध्ये सुद्धा ही लोक अशी करतात, दारू पिलेला. हा दारू पिलेली असतात. खरंच ना, आता बघा ना किती जवळ आलेलं एकदम. हा काय गरज काय आहे पण एवढं हे करायचं. जाणार ना आणि आरामात. आता घाट संपलेला आहे इथं सावर्ण्याला. सावर्ण्याला घाट संपतो, इथून सुरुवात होतो मुंबई. टायगरचे पप्पा आहेत ना मित्रांनो, इथं थांबलेत जरा, दुकानात गेलेत, थोडं म्हटलं काहीतरी खायला घेऊन या, खूप भूक लागली आता. तर ह्याचं पप्पा कुठे आहेत, कुठे गेलेत. हिने जी नजर तिकडे धरले ना त्या दुकानापाशीच, बरोबर त्या टपरीपाशी, ते बघा नजर हटी आहे ना, अजिबात नाही आहे ना, अजिबात नजर हटवत नाही पोरगा. आणि इकडं सुद्धा कोकण आहे, हे बघा या गावापाशी आले आम्ही. इथं बघा ना तशी अशी सरपण कसं साचवून ठेवले. कोकणात कसं आमच्या आईच्या इथे सगळे पाटी साचवून ठेवतात, तसं इथं बघा ते बघा, त्या झाडाच्या पलीकडे आहे ना, तिथे सगळे ना अशी त्यांनी सरपण साचवून ठेवले आहे ना. गरम गरम वडापाव होते, काय एक ते खाऊ तेव्हा खाऊ, भूक लागली. वडापाव पण आणले, 2 वडापाव आहेत, बिस्किट आहे, तिथे काय कुरकुर काय नाही. अरे वा, जाऊ दे गरम चला. काढत होता, तर भूक लागली, आता काय वेळ गेली. गरम गरम वडापाव. एक वर्ग माझा उपाशीच आहे. आता मित्रांनो वडापाव खायला या सर्वांनी. माझ्याकडे कशाला, टायगरच्या बाप्पाने एक वडापाव देते, मस्त गरम गरम आहे तो. वडा पण लय भारी लागला. खाल्ला हा घ्या तुम्हाला खावा. अगं आम्ही खाते. मुंबई में सबसे मशहूर है यार वड़ा पाव. भूक लागली, आता हॉटेल तर लय पुढे, अर्धा तास पाऊण तास जाईल. मिरची दे. हा मिरची पाणी ते नाही का. हाय हाय हाय, पाणी हाय, मिरची आहे. वडा लय भारी चविष्ट आहे ना. टायगरसाठी बिस्किट आणलेत आणि मी भरवते जरा, बघा खातोय बरं का. बघा नाही तर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही स्वतः खाता आणि टायगरला काही देत नाही. टायगरला पण देतोय बरं का. हा आणि तो पण माझा बाबल्या खातोय बघा इतका. मित्रांनो हॉटेल प्रांजलीमध्ये आले आणि इथं हाऊसफुल आहे पूर्ण, आहे बघा पूर्ण हाऊसफुल. साधं आहे का, तुम्हाला साधं पाहिजे साधं पाणी द्यायला. हा द्या ना. आणि टायगरला आता पाणी पाजते. हा बघा कुठं बसलाय. त्याचं खायला आणलं असतं तर खाल्लं असतं नाही तर त्याची गाडी खाऊ द्या. आता ते गाडी घेऊन जायचं, देऊ ना त्याला. ह्याच्यामध्ये देऊया बस, झाला थोडंच दे, जास्त नका देऊ. तर मित्रांनो हे बघा जास्त काही नाही, कांदा भजी खायची होती पण कांदा भजी काही भेटली नाही. तर म्हटलं चला आता मिसळ पावच खाऊन घेऊया. वाजलेत 5:45, खूप लेट झालं आहे. चला आता पटापट खाऊन घेतो. मस्त कांदा पेरायचा आणि वरून असा, हा
ओळखलं काय? टायगरची फॅन भेटलेत आता एका हॉटेलमध्ये. या खायला मस्त एकच नंबर. आंबरे ए पोरा इकडे या. टायगर गेला गाड्या शोधायला. आला आला फिरून आला. चल का गाडी कुठे आहे? ए ए ए ए ए आपली गाडी नाही, आपली नाही ती. इकडे इकडे हा. हे बघ इथं इथं ही बघ. हीच आहे ना? हीच आहे. पप्पांना आवाज दे लवकर, दे लवकर जोरात. परत जोरात 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 बोलव. जा जा बोलून आण. जा जा आण बोलून. त्यांना गेला गाडी चालवायला. चला गेला परत बोलवायला. हो तो आलाय बघा तुम्हाला. तो किचन मध्ये मागे गेलेले त्या बायकाच्या घाबरलेला. ते दुसरे आहेत ना तिचे, ते चांगले आहेत, ते त्याला जाऊ देतात सगळीकडं. कोणची ही आहे ना? छान आहे. आणि एकटेच आलेले तुम्ही? हा सांभाळू जा. त्याला पाहिलं तिकडे घे. इकडे या, इकडे या. या इकडे. चल जा जा. बस बस लवकर, आपलीच गाडी आहे. अरे चल जा मग राहतो इथं. चल चल लवकर. गाडी या. काय झालं तुला? चावी तुमच्याकडे आहे ना? थांबा मित्रांनो. आमचा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही निघालो इथून. चला आता नॉनस्टॉप. आता कुठे थांबणार नाही आहे ना. ते दादा भेटलेल्या हॉटेलमध्ये. रिलेटिव्हच लागतात आमचे. मला काय माहीत नव्हतं. मला वाटलं टायगरच्या पप्पाचे फ्रेंड आहेत काय, पण नाही. आणि गेले ते पण. त्यांची गाडी तिकडे गेली. ते कधी चालले तिथून. ते बघा गाडी पार्किंग चालली त्यांची तिथून. तर निघाले आता. चला आता नॉनस्टॉप ना. हा एक नंबर. आपण जाऊ आता डायरेक्ट घरी. आता डायरेक्ट घरी जाऊया ना. टायगर घरी जायचं ना आता. हा टायगर पण खुश. आणि टायगरला पण आईस्क्रीम चारलं बरं का. आणि बिचाऱ्यांनी बिल दिलं बघा. कोण भेटतंय, कोण मित्र. हा ना. मला मी नव्हते ऐकत. ते ऐकायलाच तयार ना. म्हणतात नाही नाही नेक्स्ट टाइम तुम्ही द्या बोलतात. एकदा बिचाऱ्यांनी काही खाल्लं नाही. सगळं खाल्लं ते आम्हीच. त्यांनी चहाच पिले फक्त. आणि बिल त्यांनी दिला. कसं वाटतं ना. जाऊ द्या. येड्याला भेट. येड्याला भेट. येड्याला बघ. येड्या येड्या भेट. येड्याला भेट. येडी ए येड्या कुठे आहे येडी? येडी कुठे आहे? बोलव येडीला. बोलव. कुठे आहे? आणि मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही घरी आलेलो आहोत. टायगरला म्हणजे पाणी द्यायचं. दुपारपासून पाणी नाही पिलंय हो. पाणी पी, पाणी पी. घरी आलोय आणि सुमितली खोरली खेकडी. खेकडी दाखवते तुम्हाला आता. काय नाही पाय पाय नाही. हा काढून दाखव ना. हे काय त्यांचं काय. हे हा घ्यायचं तर हात वड ना. अरे तू चुरीने काय असं करतोय रे? अगं हातवड अरे म्हणजे ते चावला बिवला तर अरे असं पकड ना. अरे इकड. मेलाय वाटतं. अरे मेलाय नाही, तो जिवंत आहे. मेलाय. हा बघ जिवंत आहे बाळा. मेलाय. हे बघ, मेलाय. मेलाय. दाखव तुला तोडून. हा दाखव. हिम्मत किती आहेत ते मोज. 3, 6, 9, 10 दिल्यात बघा मित्रांनो. त्या दादाने आपल्याला 10 खेकडी दिलेल्या आहेत. 100 रुपयाच्या दिलेल्या आहेत. आम्ही काही बार्गेनिंग केले नाही बरं का. त्यांनी स्वतःहूनच ते म्हणजे घरी खायसाठी त्यांनी नेलेल्या पकडलेल्या. पण ते भरपूर होते त्यांच्याकडे. त्यांनी दिले आम्हाला त्यांच्या सकुशीने. बघा थांबा तुम्हाला आता मी तोडून दाखवतो. हां तोडून दाखवते का. तेल लावते का आता हाताला. तो चिमटा कुठे गेला? तुला का पकडला ती चिमटा? तो कुठे गेला? हा काय. आणि आता तू काय करणार याच्याने? पकड ना. मी काय पकडू तू बघ. मी पकडून तू काय करणार? ए ए तुम्ही याचा एक नांगा छोटा एक मोठा असतो बरं का.
एक फिमेलच. अरे तू तिकडचा तोड ना मोठा. अगं पण हे कर ना. टायगर खेकड बघ. मी काय करू? मी इकडून पकडून तू तिकडून पकडणार. हे पकड. हा नांगवलाय. हा पकड. हा पकड. काय असं पकड? वरनं. वरून पकडू. हा. थांबा. अगं वरनं. नांगवलंय. हा घे घे घे. अगं मारून टाकशील एखाद्याचा बोटपीट तोडशील. पकडते आणि वरती घे. ए बाबा हे बघ या नांगवला हा उघडणार नाही बाई. तिथे त्याला खिळा ठोकलाय. समजलं का? म्हणजे त्याचं नांगा तोडून इथं लावलेलं आहे बाई. असे नांगवलेले म्हणजे आता खोलणार नाहीत. समजलं मग ह्याला पकडायचं असं. हे बाबा तू कर. हे हाताने तोड ना उघडत आहे. हा म्हणजे तोंड नाही उघडणार. एक साईडनी नांगवलेले आहेत. सांगते काय तुला? बघ ना. आता तोड ना. आता हे पकडलंय नाही तर आता खालचं तोड. पकड ना वरती. हा पकड पकड. जाम पकडला. सोड. असं कर जरा. हा पण नांगवलंय त्यामुळे हा तोडायचा आहे तुला फक्त. दोन्ही नांगवले काही टेन्शन नाही. धर नाही चावणार. ते बघ तर ते. त्याला ऊत हाय तेवढं. धर नाही ते उघडणार नाही नाही. पण ती टेक्निक मागणं पकडायची असते बघ अशी. हा पकड. पकडली. घाबरते बघ किती. अरे तोडलं नाही तो उघडत त्याचा नांगा. कडक आहेत मग. इतकं लेट झालं मित्रांनो यायला ना. खूप ट्रॅफिक जाम. संडे होता ना त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम होती. दुपारी 2ला निघालो. रात्री 10ला आलो. 10:15 आलो. आता असं झालं. तर चला अशा रीतीने आजचा हा प्रवास आमचा संपलेला आहे. आणि आपल्या गावचे व्हिडिओसुद्धा संपलेले आहेत. तर तुम्ही खूप असं छान असे एन्जॉय केलेत सगळे गावचे व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.